ನಮಸ್ತೆ ನ್ಯೂಸ್ 90 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳಿಲ್ಲದೆ ಆದಿವಾಸಿಗಳ ರೀತಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದ ಗೌಳಿವಾಡ ಜನರಿಗೆ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟ ಗೋವಿಂದ ಪಾಟೀಲ್. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಪುಣ್ಯಭೂಮಿ ನಂದಗಡದಿಂದ ಸುಮಾರು 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದ ಕಾಡಿನಂಚಿನಲ್ಲಿ ಗೌಳಿವಾಡ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಸುಮಾರು 8 ಮನೆಗಳಿದ್ದು 18 ಕುಟುಂಬಗಳು ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ವಾಸ ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದ ಕಾಯಂ ರಹವಾಸಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಆದ ರಸ್ತೆ, ನೀರು, ವಿದ್ಯುತ್, ಶಿಕ್ಷಣ ಇನ್ನಿತರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದೆ ಆದಿವಾಸಿಗಳಂತೆ ಬದುಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಮೂಲ ಉದ್ಯೋಗ ದನಗಳನ್ನು ಸಾಕಿ ಬದುಕು ಸಾಗಿಸುವುದು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮೂಲದವರಾದ ಇವರು ಸುಮಾರು 3-4 ದಶಕಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವ ಪಡೆದು ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಇವರಿಗೆ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಕೊಡದೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿದೆ. ಇವರಿಗೆ ವಾಸ ಮಾಡಲು ಜಾಗ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸ್ವಂತ ದುಡಿಮೆಯಿಂದ ಸುಮಾರು 2 ಎಕರೆ ಜಮೀನು ಖರೀದಿಸಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಮನೆಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಂಡು ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿನ ಅಂಗನವಾಡಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ರಸ್ತೆ ಇಲ್ಲದೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಸಾಕಷ್ಟು ಕಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕೆಲವು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸುದೀರ್ಘವಾದ ಸುದ್ದಿ ಬಿತ್ತರಿಸಿ ಆಗಿನ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿ ಯಗನಗೌಡ್ರು ಅವರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿನ ಎಲ್ಲ ಮನೆಗಳನ್ನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಲು ಮತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆದೇಶಿಸಿದ್ರು. ಆದರೆ ಅವರ ನಂತರ ಬಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಲಿಲ್ಲ. ಜೈ ಜವಾನ್ ಜೈ ಕಿಸಾನ್ ಸಂಘಟನೆ ಸಂಸ್ಥಾಪಕರು ಆದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಸಂಘಟನೆ ಕಟ್ಟಿ ನೂರಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಒಳಗೊಂಡು ಕಾಡಿನಂಚಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಹಲವಾರು ಹಳ್ಳಿಗಳ ಜನರನ್ನ ಹಕ್ಕಿಯಾಗಿ ಹೋರಾಡಲು ಜಾಗೃತಿಗೊಳಿಸುತ್ತಾ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವರು ನಿವೃತ್ತಿಯಾಗಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ಇವರು ಇಂದು ನಂದಗಡ ಹತ್ತಿರವಿರುವ ಗೌಳಿಗವಾಡ ಜನರಿಗೆ ಆಸರಿಯಾಗಿ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಮಾಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ब्युरो रिपोर्ट न्यूज 90 कन्नड खानापुर. अनुभव नाही, परंतु मी थोडंसं शिकलेलो आहे, त्याच्यामुळे त्यांना काही समजत नाही. परंतु मला असं वाटतं की जय जवान जय किसान संघटना आहे आपली, त्यामध्ये प्रत्येक युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे की ही अशी संघटना आपल्याला खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि आपण जर एक साथ जुडलो या संघटनेशी तर आपली जिथं जिथं कुठंही गावं आहेत खेड्यामध्ये आजपर्यंत रोड नाही, लाईट नाही आहे, तर तिथली सर्व कामं होऊ शकतात असं मला तर वाटतं. खात्री आहे. मी पूर्ण आता 1 वर्ष झालं त्या संघटनेमध्ये आहे आणि मी पूर्ण जय जवान जय किसान संघटनेचे मनापासून आभार मानतो. त्यामध्ये मी पूर्ण डेली मेसेज बघतो की कोणी नाही कोणीतरी फुल नाही फुलाची पाकळी देत असतं, त्यामध्ये ही कामं होतात. खूप बरं वाटतं की बाबा एवढे आपले आमदार आहेत, कोणी आहेत, परंतु अशा की इथं घ्या हे पैसे आपण वापरू असे म्हणत नाहीत की चला इथे 10 घर आहेत कशासाठी. परंतु ही संघटना आपल्याला भरपूर सहकार्य करते. खानापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन सहकार्य करते. मला पण लाभली ती संघटना. मी त्यांच्याशी बोललो, त्यानंतर ते इथं आले, आपली कामं झाली. मला बरंच असं काही बोलायचं आहे अजून पण, परंतु मी थांबतो इथं आणि मी आभार मानतो गोविंद सरांचे. सर खूप खूप आभार आहे. मी आहे असू दे सोडा, आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही संघटनेच्या वतीने तुम्हाला प्रयत्न करणार. आम्ही कुठले आमदार नाही का खासदार नाही, कोण नाही, एक सामान्य माणूस म्हणून एक समाजसेवक म्हणून तुमच्या पाठीशी हमेशा राहणार. ठीक आहे, इथं पुढे पण राहणार आणि इथून पुढे पाठीमागे पण राहिलो. धन्यवाद. तुमचं नाव काय म्हटलं होतं? तर खानापूर तालुक्यातील सर्व मंडळीला नमस्कार. आज नंदगड या गावाच्या बाजूला गवळीवाडा म्हणून एक गाव आहे आणि या गावामध्ये रस्ता वगैरे काही नाही आहे, म्हणजे फॅसिलिटीज काही नाही आहे. ज्या गव्हर्नमेंटकडून फॅसिलिटीज भेटतात ते पण त्यांना भेटत नाहीत. त्यासाठी म्हणून आपण काल पंचायतीला पण जाऊन आलेलं आहे. पंचायतीने पण सांगितलेलं आहे की 15 दिवसामध्ये करून देतो म्हणून. PDO सरांना वगैरे सगळ्यांना भेटलेलं आहे, करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. तर रस्त्याला सुद्धा 20 लाख रुपये मंजूर झालेले आहेत या रस्त्याला सुद्धा. तरीसुद्धा आता जी श्री महालक्ष्मी यात्रा निमित्त काही त्यांच्या पाहुणे मंडळी यांच्या या गवळीवाड्यामध्ये येणार आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून हा रस्ता बिलकुलही खराब झालेला होता, खूपच खराब झालेला आहे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज आमच्या जय जवान जय किसान या फाउंडेशनच्या वतीने, समाजसेवा फाउंडेशनच्या वतीने मी गोविंद पाटील आणि माझी सर्व जय जवान जय किसान टीम यांच्या वतीने आपण हा रस्ता त्यांच्या गावामध्ये करून देत आहोत आमच्या संघटनेच्या वतीने. तर
सांगायचं म्हणजे खानापूर तालुक्यातील सर्व नेत्यांना किंवा सर्व युवा पिढींना, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांना किंवा अजून जे आहेत त्यांना सांगायचं एवढंच आहे की खानापूर तालुक्यात 2 लाखाची आणि बाकीचे जे पत्रकार आहेत त्यांचे हे बक्षीस ठेवले ते ठेवले म्हणून सारखं इकडं तिकडं मेसेज टाकणे. आमचा नेता आज इथं ह्या मंदिरचं उद्घाटन करायला आहे, आमचा नेता आज या मंदिरमध्ये जाऊन हे करायला पूजा करायला आहे. हे सर्व पत्रकारांनी सुद्धा हे सर्व सोडून सरळ ग्राउंडमध्ये काम करायला सुरुवात करावी. सर्वांनी मिळून आश्वासन देऊ नये. जर काही करून द्यायचं असेल तर प्रत्येकजण येऊन त्या गावामध्ये त्या गावचा विकास करून द्या. 2 लाख 3 लाख जर तेच जे क्रिकेटला जे ठेवायला आहे तेच पैसे जर गाव सुधारण्यासाठी म्हणून दिला, तेच आपल्याकडे आमच्या संघटनेला संपर्क करा आणि एक कुठलं तरी गाव सुधारणा करा, आम्ही एवढं बक्षीस देतो म्हणून सांगा. तेच बक्षीस आम्ही अशा गावांना लावतो आणि तुमचं नाव पण होईल. कारण की आज गोविंद पाटील कोणता आमदार नाही, खासदार नाही, काय कुठला सदस्य नाही, एक देशाचा जवान, माजी सैनिक आणि देशसेवा करून समाजसेवासुद्धा करून या अशा आमच्या या खेडोपाडीत जाऊन त्यांचं आम्ही जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर करायलो. कुणाकडून आम्ही 2 नंबरचे पैसेसुद्धा आम्ही कुणाकडून घेत नाही. या कुठून सरकारकडून पण आमच्या संघटनेला येत नाहीत. स्वतःचे पैसे घालून आम्ही आमची पूर्ण संघटना अशा या खेड्यापाडी जे गावं आहेत या गावांना आम्ही थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न करायलो आहे. कारण खानापूर तालुक्यामध्ये जर खानापूर तालुका सुधारायला पाहिजेत तर करप्शन संपवायचं आहे. करप्शन म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसे जे द्यावे लागतात, प्रत्येक ऑफिसमध्ये इकडं तिकडं कोणी पण येऊ देत, कुठली पण स्कीम येऊ दे, कॉन्ट्रॅक्टरापासून सगळ्यापासून पैसे घेतल्याशिवाय कुठलं कामं नाही, मग कुठून होणार कामं. त्यासाठी आम्ही ग्राउंडमध्ये उतरून कामं करतोय. जय जवान जय किसान संघटना आणि हा संदेश द्यायला की सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना किंवा खानापूर तालुक्यातील तमाम युवा पिढीला गावामध्ये 1.5 2 लाखाची बक्षीस ठेवून सत्कार करून ही तुमचं गाव सुधारत नाही आहे तर पैसे अशा ठिकाणी लावा की अशा ठिकाणी बक्षीस मागून घ्या की हे बक्षीस आम्ही हे गाव सुधारणा करतो म्हणून. आणि आज आमच्या नंदगड गावातून आमचे राहुल पाटील पण आलेत की त्यांनी JCP आणून मस्त रोड वगैरे करून दिलेत. त्यांनी तिकडून पासून नंदगडपासून मध्ये कुठं कुठं खराब होता तो सगळा रस्ता त्यांनी करून दिलेत. त्यांचे पण मी आमच्या संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि जेही आमच्या संघटनेमध्ये जी मुलं आहेत त्यांचे सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.